जर हे पुस्तक तुम्ही वाचलं नाहीत तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. पण जर वाचलं तर मात्र मजा येईल. आपण जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा आपण काय करतो? आपण विचार करतो आणि कधीतरीच कृती देखील करतो. या पुस्तकाचा जो खलनायक आहे तो काही विचार करत नसतो. तो आपला एक फोटो बघतो, कदाचित हिचाच फोटो बघतो आणि मग येडापिसा होतो तो एकदम. त्याच्या मनात अविचार येतो आणि तो त्या अविचारांनी जी काही कृत्य करतो आणि या कथेतील पात्रांच्या आयुष्यात जी काही तारांबळ उडते, जो काही गोंधळ उडतो, तो जर का तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मग मात्र तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदांत पाटील आणि तुम्ही बघत आहात बर्णी. आज आपण बोलणार आहोत संशयाचे जाळे या पुस्तकाबद्दल. कौस्तुभ आणि मी ठरवलं की आपण छोटी छोटी पुस्तकं वाचूया. तशी मी काही जास्ती पुस्तकं वाचली नाही आहेत की मी कोणत्याही लेखकाच्या लेखनशैलीवरती वक्तव्य करेन असं. पण गेल्या आठवड्यात कौस्तुभने मला चि. जोशींचं चिमणचारा हे पुस्तक दिलं वाचायला. ते पुस्तक अगदीच लहान मुलांचं होतं. मी त्याला म्हणालो, काय यार कौस्तुभ, ह्याने काय मजा नाही आली. सो मग त्याने मला हे पुस्तक दिलं. हे पुस्तकसुद्धा पटकन पूर्ण झालं आणि हे पुस्तक वाचताना मजा आली, कारण याच्यात फार सस्पेन्स वगैरे होता एकदम. वेळ मिळेल तसा मी गेल्या आठवड्यात हे पुस्तक वाचून काढलं. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती तुम्हाला ही बाई दिसत असेल आणि इथे एक माणूस देखील आहे, ज्याच्याकडून कदाचित त्याची ओळख काढून घेतली जाते किंवा तसा प्रयत्न होतो आहे. आधी मला मुखपृष्ठ बघून वाटलं की अरे ही बाई कदाचित या कॅरेक्टर, हिला लीड रोल असेल या पुस्तकाचा, हिला फुटेज असेल, पण हिला काहीच फुटेज दिलं नाही आहे. पण एकंदरीत पुस्तक खूप छान आहे. पुस्तक समजा जर का तुम्हाला सांगितलं, मला कोणी सांगितलं नसतं की हे चि. जोशींचं पुस्तक आहे आणि मला वाचायला दिलं असतं नुसतं, तरी पण जाणवलं असतं की हे आजच्या काळातलं पुस्तक नाही आहे, कारण भाषा थोडीशी वेगळी आहे. सोपी आहे भाषा समजायला, पण तरी पण कितीतरी शब्द असे होते जे मला नव्याने कळले. पण लेखकाने कोणत्याही पात्राला जास्त महत्त्व दिलं नाही आहे. महत्त्व एकदम कथेला आहे. या कथेत गोष्टी घडत जातात आणि मग लेखकाच्या दृष्टिकोनातून एक एक घटनाक्रम उलगडत जातो. असं कोणतंही पात्र नाही आहे जे तुम्हाला खूप आवडेल, पण एकंदरीत जी गोष्ट आहे ती तुम्हाला धरून ठेवेल शेवटपर्यंत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून तर तुम्हाला कळलेच असेल की हे एक ऐतिहासिक रहस्यमयी कथा आहे. विनोदाचं म्हणाल तर चि. जोशींनी जागोजागी विनोद बेमालूमपणे पेरलेत. एक 100 पानाचं छोटंसं पुस्तक आहे. जर वाचायला घेतलं तर 2-3 तासात पूर्ण होतं. 1-2 तासात तुमच्या वाचण्याच्या स्पीडवरती आहे. आणि मी जी वाचायला घेतली ही 6वी आवृत्ती आहे, म्हणजे कदाचित बऱ्याच लोकांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. कथेतील पात्रांचं म्हणाल तर कोणाला फसवणारी, जीवाला जीव देणारी, कारस्थानं करणारी, प्रेम करणारी, गेम करणारी, अशी वेगवेगळी पात्रं या कथेमध्ये आहेत. आणि ही कथा तुम्हाला जसं मी म्हणालो की ही रहस्यमयी कथा आहे, त्यामुळे ही शेवटपर्यंत आपल्याला धरून ठेवते. मला एवढा शेवट काही आवडला नाही. तुम्हाला कदाचित आवडेल. गेम ऑफ थ्रोनच्या 8व्या सीझन एवढा पण तो काही वाईट नाही आहे. इथून पुढे मी थोडंसं कथेबद्दल सांगेन की या कथेमध्ये काय आहे, तर थोडेसे स्पॉयलर्स असू शकतात. कथा सुरू होते महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला गोपाळगड आणि वजीरगड या गडांवरती. त्या गडांचे 2 किल्लेदार हे एकदम जिवलग मित्र असतात एकमेकांचे आणि त्यांची मुलं ही एकमेकांच्या प्रेमात पडली असतात. अर्थातच एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव यशवंतराव आणि मुलीचं नाव काशीबाई. आणि यांच्या प्रेमाचं रूपांतर नंतर लग्नात होतं. लग्नानंतर यांना काही वर्षांनी मुलगी होते या जोडप्याला. सगळं कुटुंब एकदम आनंदात राहत असतं. लेखकाने लिहिल्याप्रमाणे की दोन्ही किल्लेदारांच्या बायका या आधी स्वर्गवासी झाल्याने काशीबाईला काही सासूरवास नसतो आणि सगळं कुटुंब अगदी गुण्यागोविंदाने राहत असतं. ज्या किल्ल्यावरती जी काही लोकं असतात त्यांना त्यांचा हेवा वाटत असतो की अरे आपलं पण असं कुटुंब असावं. पण मग अचानक हे सुख त्यांचं काही जास्त काळ टिकून राहत नाही. आदिलशहाकडून फर्मान येतं गोपाळगडावरती की विजयनगरावरती हल्ला करायचा आहे आणि युद्धास तयार व्हा. आणि हो, हे पुस्तक शिवकालीन नाही आहे, त्याच्या आधीचा काळ आहे हा सगळा. की हे दोघंही किल्लेदार हे आदिलशहाच्या चाकरीत असतात. त्यामुळे यशवंतरावाला युद्धावरती जावं लागतं आणि तो खुश असतो. त्याला वाटतं अरे आपली काहीतरी आता शौर्य दाखवता येईल आपल्याला. आणि काशीबाई एकदम दुःखी होते आणि लेखकाने ते एकदम मस्त वर्णन केलं आहे की ज्या किल्ल्यावरती एकदम गजबज असते, गजबजाट असतो, तो एका दिवसात त्याचं स्वरूप एकदम पालटतं. कारण घोडे गायब होतात, गायी गायब होतात, सगळी जे कोण तरुण मंडळी असतात ती किल्ल्यावरून अचानक गायब होतात. त्यामुळे तो कायापालट तो दिसून येतो. त्यानंतर युद्धावरती काय प्रसंग होतात की तिथे यशवंतराव जेव्हा आदिलशहाच्या छावणीत जातात
तेव्हा तिकडे एक हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा माणूस असतो आणि यशवंतराव ते बघून थोडासा चकित होतो की अरे सही आहे, आपल्यासारखा कोणतरी दिसणार आहे. पण जो दुसरा माणूस असतो त्याला मात्र याचा राग येतो की आपल्यासारखा सुंदर दिसणारा असा आपल्यासारखा असूच कसा शकतो या जगामध्ये. आणि मग पुढे थोडंसं दाखवलं की या दोघांची मैत्री होते आणि जेव्हा रणांगणावरती हे दोघं लढत असतात तेव्हा शत्रूला वाटतं की अरे हा काय भूताटकीचा प्रकार झाला आहे. एकंदरीत सगळ्याच प्रकारामुळे शत्रूची तारांबळ उडत असते आणि हे सगळंच चालू असतं. पण एके दिवशी काहीतरी विचित्र घटना घडते की हे दोघं सारखे दिसणारी लोक एकमेकांच्या जीवावरती उठतात. शत्रूला पण कळत नाही होतं आहे काय आणि आदिलशातल्या सैन्याला पण कळत नाही की अरे चाललं आहे काय, कोण कोणाला मारतो आहे. आणि मग स्कीप होतो. जो काही प्रसंग आहे तो नंतर दाखवला आहे की गोपाळगडावर पत्र पोचतं आणि लिहिलं असतं की यशवंतराव आणि कृष्णराव यांच्यात मारामारी झाली आणि दोघंही शत्रूच्या हाती पकडले गेलेत. या पत्रामुळे काशीबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळत नाही काय करावं आणि काय नाही. पण नंतर दाखवले की मुलीच्या चेहऱ्याकडे बघून ती दिवस ढकलत असते. खूप वर्ष उलटतात आणि मग अचानक एके दिवशी यशवंतराव गडावरती हजर होतो आणि मग त्याच्याच काही दिवसांनी अजून एक यशवंतराव गडावर हजर होतो आणि मग कळत नाही की खरा कोणता. आणि मग सगळ्यात लोकांची तारांबळ उडते. काहींना वाटतं की जो आधी आला तो खरा आणि काहींना वाटतं जो नंतर आला तो खरा. आणि आपल्यालाही काही कळत नाही कारण आपल्याला माहितीच नाही. आपल्याला ते कळत तेव्हाच कळणार जेव्हा लेखक सांगणार. आता मी विचार करत होतो नंतर की अरे आताच्या काळात असं झालं तर काय. तर आताच्या काळात एकदम सोपं आहे. काय बायोमेट्रिकने लगेच ओळखता येईल. फिंगरप्रिंट्स घेतल्या, डोळ्याचे स्कॅन केले आणि ओळखला खरा कोण आणि खोटा कोण. पण त्या काळी अशी काही सिस्टीम नव्हती. तर मग ही पात्र काय काय शक्कल लढवतात, कोण काय काय कारस्थानं करत असतं आणि कोण खरा कोण खोटा. सो हे सगळं मी तुम्हाला सांगणार नाही. जर मी सांगितलं तर काही मजाच राहणार नाही. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. असं म्हटलं जातं की सगळ्यात पुस्तकातून काही शोध घ्यायचा नसतो. आपण काही बोध घेऊ शकतो पुस्तकातून. सर मी या पुस्तकातून काय बोध घेतले तर 2-3 गोष्टी. एक म्हणजे आपण जर का चांगले वागत असू तर समोरचा चांगला वागेलच अशी काही तुम्ही अपेक्षा ठेवू नका. कारण आपण तशी अपेक्षा ठेवली तर आपली निराशा होऊ शकते. उगाचच आपण आपले एक्सपेक्टेशन्स कशाला वाढवायचे. आणि दुसरं म्हणजे माणसं आयुष्यात बदलत असतात आणि ती परिस्थितीमुळे बदलली की ती आधीपासूनच तशी होती हे काही जाणून घ्यायचा आपल्याकडे मार्ग नसतो. त्यामुळे जो पहिला मुद्दा, अपेक्षा ठेवू नका लोकांकडून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली गुपितं सगळ्यांना सांगत फिरू नका आणि कोण माणूस तुमच्यासारखा सेम टू सेम दिसत असेल त्याला तर बिलकुल सांगू नका. संशयाचे जाळे हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का? आणि जर तुम्ही ते वाचलं असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चिवी जोशींची अजून कोणती पुस्तकं तुम्हाला आम्हाला सुचवायची असतील तर ती देखील तुम्ही सुचवू शकता. धन्यवाद.